नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रतीक आणि आजचा आपला ब्लॉग खूपच सुंदर आहे. कारण आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पुलतांबा गावात, जिथे आहे संत चांगदेव महाराजांचे समाधीस्थान. हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसले आणि इथला निसर्ग तर अप्रतिमच आहे. हवेत एक वेगळाच भक्तिमय आणि शांततेचं वाइब आहे. चांगदेव महाराज हे नाथपंथांचे मोठे योगी होते. त्यांच्या आयुष्याबद्दल खूप कथा प्रसिद्ध आहेत. म्हणतात महाराज तब्बल 14 वर्ष जगले होते. सर्वात गाजलेली गोष्ट म्हणजे वाघावर बसून त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जाणं आणि त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना आध्यात्मिक ज्ञान देऊन त्यांचा अहंकार मोडला. आणि चांगदेव 65 हे 65 अभंग लिहिलेत. हे अभंग आजही खूप प्रसिद्ध आहे. इथल्या समाधी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात चांगदेव महाराजांची सुंदर अशी संगमरवरीची मूर्ती. त्यांच्या पाय पादुकाही इथे आहेत. आणि विठ्ठल रुक्मिणीचं देऊळ गाभाऱ्यातच आहे. मंदिर खूप शांत स्वच्छ आहे. वास्तुकला ही खूप छान. पायऱ्या, मंडप, जुन्या काळाचं दगडी बांधकाम शैली पाहायला मिळते. मंदिराभोवती तटबंदी आहे आणि आत 16 खांबांचा मोठा मंडप. प्रत्येक वर्षी इथे जून महिन्यात म्हणजे माघ वैद्य त्रयोदशीच्या सुमारास मोठी यात्रा भरते. हजारो भक्त इथे येतात. त्या दिवशी इथलं वातावरण खूपच भारावलेलं असतं. पुलतांबा स्टेशनपासून समाधी मंदिर फक्त 1 किलोमीटरवर. चालतही जाऊ शकतात किंवा रिक्षानेही येऊ शकतात. रस्ता छान आणि गाव अगदी शांत. जर तुम्ही निसर्ग, भक्ती आणि इतिहास यांचा संगम अनुभवायचा असेल तर पुलतांबा आणि चांगदेव महाराजांची समाधी हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे तुमच्यासाठी. तुम्ही कधी इथे गेलात का किंवा जायचा विचार करताय का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपूया. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा. खूप खूप धन्यवाद.